जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती डिटेल पद्धतीने ए टू झेड लाईव्ह पद्धतीने ही माहिती दिलेली आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ आपण संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि ज्यांचे अर्ज राहिलेले आहेत त्यांचे आपण भरून घ्या। तर आपण वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन माहितीची व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे साईट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवेल। त्यावर मित्रांनो पोर्टलवर प्राप्त अर्जाची संख्या, पोर्टलवर मंजूर अर्जाची संख्या आणि पोर्टलवर एकूण लाभार्थी संख्या अशा प्रकारे दाखवेल। दाखवल्याच्या नंतर सर्वप्रथम वर मुख्य पृष्ठ म्हणजेच मेन पृष्ठ योजनेची माहितीचे एक पेज दिलेले आहे आणि अत्यावश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत। आपल्याला नवीन अर्ज करायचा असल्यामुळे अर्जदार नोंदणी यावर क्लिक करून घ्या। नोंदणी केली असेल तर लॉग इन करून घ्या, अन्यथा लॉग इन आय डी नसेल तर क्रिएट अकाउंटवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला जसे आपल्या आधारवर नाव आहे तशा प्रकारे सविस्तर आधारावरचे नाव टाकून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्या। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर पासवर्ड टाका आणि तोच पासवर्ड डबल टाकून कन्फर्म करून घ्या, जसे की कॅपिटल बी आणि सी आणि डी हे स्मॉल @123। तर नंतर आपल्याला आपला जिल्हा निवडा। जिल्हा निवड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला तालुका निवड करायचा आहे। तालुका निवड करा। तालुका निवड केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या गावाचे नाव निवड करायचे। गावाचे नाव निवड केल्याच्या नंतर आपल्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा कौन्सिल म्हणजेच नगरपंचायत किंवा महानगरपालिका येत असेल तर ते निवडून घ्या। त्यात जर येत नसेल तर नॉट ॲप्लिकेबल यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आपण कोण आहोत म्हणजे अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, रोजगार सेवक, सेतू केंद्र चालक। जर आपण सामान्य महिला असाल तर जनरल वुमन यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक ॲक्सेप्ट आणि टर्म अँड कंडिशन यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर ॲक्सेप्ट करा आणि छोटासा एक कॅप्चर कोड टाकून घ्या आणि फॉर्म साइन अप करून घ्या। साइन अप केल्याच्या नंतर आपल्याला आपली लॉग इन आय डी तयार होईल। लॉग इन आय डी तयार झाल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो। लॉग इन करताना आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि जो आपण पासवर्ड टाकलेला आहे तो टाकून घ्या। नंतर आपल्याला मित्रांनो आपल्याला कॅप्चर कोड टाकून लॉग इन या बटनवर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डॅशबोर्ड दिसेल। खाली एक व्हिडिओ दिलेला आहे, वर आपल्याला होम पेज दाखवते। ॲप्लिकेबल मुख्यमंत्री माझी बहीण यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आणि स्कीमवर क्लिक केल्याच्या नंतर माहितीचे एक पेज ओपन होत आहे आणि ॲप्लिकेबल मेड अर्लियर यावर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपण फॉर्म भरलेले दाखवणार। प्रोफाईलमध्ये आपली प्रोफाईल आणि स्कीम इन्फॉर्मेशनमध्ये GR, लाभार्थी अशी माहिती दिलेली आहे। तर आपल्याला ॲप्लिकेबल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करून घ्यायची। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला अर्जदाराचा म्हणजेच त्याचा आधार नंबर टाकून घेऊन सेंड OTP यावर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर जो OTP येईल, आधार नंबरला जो लिंक आहे तो टाकून घेऊन व्हेरीफाय OTP करायचे मित्रांनो। व्हेरीफाय OTP केल्याच्या नंतर आपल्याला समोर फॉर्म ओपन होईल। जसे आपले आधारवर नाव आहे तशा प्रकारे वुमन फुल नेम आपल्याला ॲज पर दाखवून देईल। लग्न झाले असेल तर हजबंड नेम घ्या आणि लग्नाच्या पूर्वी वडिलांचे नाव घ्या आणि हजबंडचं नाव टाकून घ्या मित्रांनो। मेडन ऑफ वुमन हे कंपल्सरी नाही, तर मॅरेज सर्टिफिकेट लग्न झाले असेल तर मॅरेज करा। ॲटोमॅटिक जन्मदे दाखवेल। आपला जन्म महाराष्ट्रात झाले तर यस करा। तर मित्रांनो आपला ॲप्लिकेबल फुल ॲड्रेस पूर्ण दाखवेल। पिनकोड, आपला जिल्हा निवडून घ्यायचा। जिल्हा निवड केल्याच्या नंतर आपल्याला आपला तालुका निवड करायचा। तालुक्याच्या नंतर आपले गाव निवडून घ्या। गाव निवड केल्याच्या नंतर आपण जर एखाद्या नगरपालिका किंवा नगर परिषद यामध्ये जर येत असेल तर आपल्याला तिथे निवडून घ्यायचे किंवा नॉट ॲप्लिकेबल या बटनवर क्लिक करा। आपण जो नंबर दिला तोच येथे पण नंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्या। टाकल्याच्या नंतर मित्रांनो
आर यू बेनिफिशियरी ऑफ एनी ऑदर फायनान्शियल स्कीम. जर कोणत्या योजनेचे पैसे येत असतील तर येस करा किंवा नो करा. नो केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला आपल्या बँकेची पूर्ण डिटेल भरून घ्यायचे आहे. बँकेचे फुल नेम, बँकेचे होल्डर नेम म्हणजे आपले नाव टाकून घ्या, अकाउंट नंबर टाकून घ्या आणि कन्फर्म अकाउंट नंबरवर डबल टाकून घ्या. तर आपल्या बँकेचा अकाउंट नंबर भरून घ्या. भरल्याच्या नंतर आपल्या बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही यावर क्लिक करा आणि येस करून घ्या. तर मित्रांनो आपल्याला खाली डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डोमोसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, TC किंवा 15 वर्षापूर्वीचे राशन किंवा 15 वर्षापूर्वीचे इलेक्शन कार्ड हे खालून वरून अपलोड करून घ्या. जर उत्पन्नाचे असेल तर उत्पन्नाचे अपलोड करा आणि राशन असेल तर येस करा. केसरी आणि पिवळ्या कलरचे खालून वरून अपलोड करून दोन्ही ठिकाणी घ्या मित्रांनो, अपलोड करा. हमीपत्रक डाउनलोड करा. खाली स्थळ आणि दिनांक टाकून नाव टाकून सही करून अपलोड करा आणि ॲप्लिकंट फोटो यावर क्लिक करा. लाईव्ह फोटो घ्या किंवा आपण आपल्या PC मधील फोटो अपलोड करून घ्या. नंतर खाली टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि स्वीकारा आणि आपला फॉर्म सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला डॅशबोर्डवर ॲप्लिकंट मेड अर्लियर असे हे ऑप्शन दाखवेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपण भरलेला फॉर्म येथे आपल्याला दाखवेल. जर आपल्याला या आय बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे आपण जो फॉर्म भरला आहे